11 डिसेंबर रविवार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इदं ब्रह्म निराकारं कैवल्यं नर्मदा जनम. आज सकाळी 7 वाजता भारद्वाज आश्रमातून निघालो. भारद्वाज आश्रमाचं वैशिष्ट्य असं की तेथे सर्व धर्म समभाव आहे. एकाच देवळात श्रीराम, सीता, राधा, कृष्ण, गणपती, देवी इत्यादी देव आहेतच. पण येशू ख्रिस्ताची मूर्ती आहे. कुराणातील काही श्लोक, भगवान बुद्ध, महावीर इत्यादी सुद्धा सगळे तेथे आहे. तेथून दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि डांबरी रस्त्याने मंगलेश्वर, जेथे अंगारक ऋषींनी तप केलं ते स्थान आहे, तिथे आलो. नर्मदेचे दर्शन घेतले. खूप छान वाटले. नंतर लिंकेश्वर असं करत पुढे प्रति शिर्डीला आलो. तिथे बाबाजी रस्त्यावर उभे होते. ते म्हणाले, पुढे कुठे निघालात? परिक्रमा करताय तर पळत पळत कशाला जाता? प्रत्येक ठिकाणी थांबा, पहा, दर्शन घ्या आणि मग पुढे जा. मग तिथे चहा दिला, त्यांच्याबरोबर सत्संग केला. तेव्हा असे कळले की त्यांनीही परिक्रमा केली आहे. आपण सरळ चालतो, त्यांनी उलटं चालत परिक्रमा केली म्हणे. त्यांनी सांगितले, परिक्रमा म्हणजे जिथून तुम्ही परिक्रमेला सुरुवात करणार तेव्हा स्वतःला विचारा, आपल्यात काय काय वाईट गोष्टी आहेत. राग, लोभ, मोह, मद, मत्सर आणि इतरही काही वाईट सवयी असतील तर त्या सगळ्यांचा विचार करा आणि नर्मदा मातेला म्हणावं, मैया माझ्या सगळ्या वाईट सवयी जाऊ देत. आणि परिक्रमा झाल्यावर स्वतःच स्वतःचे जज व्हा. बघा बदल झालाय का? आणि झाला असेल तर तुमची परिक्रमा सफल झाली, आणि नसेल तर परिक्रमेचा काही उपयोग झाला नाही. मदाचं म्हणजेच अहंकाराचं हरण करणारी ती नर्मदा. त्यामुळे तो गेला नसेल तर तुमची परिक्रमा शरीराने झाली, मनाने नाही. त्यामुळे ती सफल नाही. ते ऐकून तेथून पुढे निघालो आणि नांदगावच्या अलीकडे एक नवीन आश्रम झाला आहे. तो स्वाध्याय परिवारवाले चालवतात. तेथे चहा घेतला आणि नांद या गावी पोचलो तोपर्यंत 12:30 झाले होते. सकाळपासून 17-18 किलोमीटर चालणं झालं होतं. त्यामुळे तेथे जेवण घ्यायचे ठरवले, भोजन प्रसादी घ्यायचे ठरवलं. तेथे चूल पेटवून पोळ्या केल्या. तेथील बाबाजींनी भात भाजी करून दिली. शेतातून ताज्या तुरीच्या शेंगा काढून त्या निवडून त्यानंतर त्याची भाजी बटाटा वांग घालून केली होती. भाजी सुंदर झाली होती. 2 वाजता जेवण झाली आणि पुढे निघालो. आता बऱ्याच दिवसांनी नर्मदेच्या तटावरून मैयाचं दर्शन घेत थोडा प्रवास केला. मग एक नाला लागला. नाल्याचे पाणी माझ्या मांड्यांपर्यंत येत होते. त्यामुळे पूर्ण भिजून नाल्यातून बाहेर आलो. बाहेर आल्यावर पूर्ण मातीचा चढ, ओल्या पायाने तो चढ चढला आणि दिलवाडा या गावात आलो. तेथे पारावर जरा विश्रांती घेतली आणि गावाबाहेर येऊन डांबरी रस्त्याला लागलो. 2-3 किलोमीटरवर एक रस्ता लागला. तिथून एका बाजूला नारेश्वर 10 किलोमीटर आणि दुसऱ्या बाजूला पालेज. आम्ही नारेश्वरला जायचे ठरवले. तेथून टमटम मिळतात, 10 रुपये पर सीट. तसंही आम्ही ठरवलं होतं की 2-3 किलोमीटरवरच्या पुनिताश्रमात जायचं आणि दुसरे दिवशी नारेश्वर. पण डायरेक्ट रिक्षा आहे म्हटल्यावर सरळ नारेश्वरला आलो. भक्त निवासमध्ये खोली मिळाली. आता 2 दिवस येथेच राहून मग पुढे प्रवास सुरू करू. विश्रांतीही होईल आणि मुख्य म्हणजे दत्त जयंती रंगावधूत स्वामींच्या सहवासात साजरी करता येईल. हे जास्त आनंददायी आणि महत्वाचे. अशा प्रकारे उत्तर तटावरचा प्रवास नर्मदा मैयेच्या कृपेने उत्तम सुरू आहे. माझं बोलणं कंटाळवाणं तर होत नाही ना? तसं असेल तर मला जरूर सांगा. श्रोता कंटाळत असेल तर वक्त्याने थांबावे. तुमची प्रतिक्रिया कळली तर बरे होईल. तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथेच थांबते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.